संध्याकाळी 10 वाजेच्या दरम्यान शिर्डी पोलीस स्टेशनच्या लँडलाईन नंबरवर एक मोबाईल नंबरवरनं कॉल आला की बुद्धविहार शिर्डी येथे फायर झाला आहे। याबाबत तात्काळ ठाणे अंमलदारांनी आम्हाला कळवलं। आम्ही तात्काळ स्टाफसह त्या घटनास्थळी रवाना झालो। घटनास्थळी रवाना झाल्यानंतर आम्ही बुद्धविहार येथे स्टाफसह गेलो असता तिथं काहीच आढळून आलेलं नाही। त्यामुळे आम्ही परत नंतर चौकशी केली, तिथं काही आढळून आलं नसल्यामुळं आम्ही पिंपळवाडी चौक येथे गेलो। पिंपळवाडी चौक नंतर दत्तनगर परिसर सगळीकडे फिरलो, तिथंही काही आढळून आलं नाही। नंतर आम्ही त्या कॉलरला 20 वेळा प्रयत्न केला फोन करायचा, त्या कॉलरने तो फोन घेतलेला नाही। फोन घेतला नसल्यामुळं आम्ही परत नंतर दुसऱ्या मोबाईलवरून फोन केला, त्यावेळेस त्याने फोन उचलला आणि आम्ही बुद्धविहार इथे आहो असं सांगितलं। त्यानंतर आम्ही बुद्धविहार इथे आलो असता त्याने आम्हाला निष्पन्न झाले की हा कुठलीही घटना घडली नसताना ह्याने पोलीस स्टेशनला फेक कॉल केलेला आहे। त्यानंतर आम्ही त्यांना ताब्यात घेतलं, त्यांचा मोबाईल ताब्यात घेतला आणि पोलीस स्टेशनला येऊन त्यांच्यावर भारतीय न्याय संहिता 2023 कलम 217 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। किती वय आहे आरोपींचं? तिघांनी मिळून ते कॉल केलेला आहे आणि त्यांचे वय 25 ते 27 वर्षाच्या दरम्यानचे वय आहेत। कुठले रहिवासी आरोपी नेमकं कुठले आहे सर? काही आरोपी हे तिन्ही शिर्डीचे रहिवासी आहेत। फक्त गंमत म्हणून त्यांनी फोन केला? हा, त्यांनी खोडसाळपणाने हा फोन केलेला आहे। जर असा कुणी फेक कॉल करू नये, जर फेक कॉल केला तर पोलीस स्टेशनला आपण त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करणार आणि कडक कारवाई करणार आहोत। गाड़ी है क्या?